सातारा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव म्हणजे गोंदवले। हे गोंदवले गाव प्रसिद्ध आहे ते गोंदवलेकर महाराजांमुळे आणि त्यांच्या रामभक्तीमुळे, तसंच महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरामुळे। जनसामान्यांना राम नामाचा महिमा महाराजांनी पटवून दिला। महाराजांनी 1892 मध्ये रामरायाचं मंदिर बांधलं आणि या मंदिरातल्या रामरायाच्या मूर्तीची कथा काही वेगळीच आहे। काय वैशिष्ट्य आहे या रामरायाचं, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, अयोध्या इथे 22 जानेवारीला होणारे रामललाची प्राणप्रतिष्ठा। अयोध्येत होणाऱ्या या उत्सवाची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा भाविक भक्त या उत्सवासाठी हजेरी लावतात। मंडळी, याच उत्सवाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत की आपल्याच महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात असणाऱ्या गोंदवले या गावातल्या राम मंदिराचं वैशिष्ट्य। या मंदिरामध्ये असलेल्या राममूर्तींमध्ये साक्षात प्रभू श्रीरामचंद्र वास करतात असं म्हणतात। भक्तासाठी देव धावून येतो अशा अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकलेल्या आहेत। असेच एक रामभक्त होते गोंदवल्यामध्ये, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज। रामनामाचा आणि रामभक्तीचा प्रसार आणि प्रचार महाराजांनी जनसामान्यांमध्ये केला। महाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती। त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला। या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाज जीवन उत्तम रीतीने पाहण्यास मिळाले। श्री महाराज गोंदवल्यास जेव्हा स्थिर राहू लागले तेव्हा पुष्कळ लोक कुटुंबासह त्यांच्या दर्शनाला येऊ लागले। त्यामुळे त्यांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली। श्री रामरायाच्या चरणी त्यांची वृत्ती तन्मय झाली होती। तसंच भगवंताचं प्रेम सर्वांना लागावं यासाठी उपासनेचं एक केंद्र असावं म्हणून महाराजांनी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच प्रशस्त मंदिर बांधून 1892 मध्ये रामरायाची मोठ्या समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली। एवढंच नाही तर रामरायासमोरची मारुतीरायांची मूर्ती महाराजांनी स्वतःच्या हातांनी चुना, वाळू, मेण यांच्या सहाय्याने बनवली आणि स्थापन केली। रामरायाच्या स्थापनेपूर्वी महाराज त्यांच्या राहत्या घरातच राहत होते, परंतु स्थापनेनंतर महाराज थोरल्या श्रीराम मंदिरात राहू लागले ते देह ठेवीपर्यंत। भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानातच जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे शिकवण्यासाठी श्रींनी गोंदवल्यास थोरले राम मंदिर स्थापन केले। राम मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेनेच महाराज वागत, तसं वागण्याचा इतरांना उपदेशही करत। आपलं जगणं हे सुद्धा रामाकरताच असावं असं ते आग्रहाने सांगत। आपल्याला सांभाळणाऱ्या, आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपल्या जीवनात जितकं प्रत्यक्ष स्थान असतं तसं स्थान श्री रामरायाला कसं द्यावं हे श्रींनी प्रत्यक्ष दाखवून दिलं। श्री महाराजांसारखा सत्पुरुष जेव्हा एखाद्या मूर्तीची स्थापना करतो तेव्हा त्या मूर्तीच्या ठिकाणी वास करणारी सुप्त जाणीव जागी करतो। ती जागी करण्यास लागणारी अंतःकरणाची पवित्रता आणि भावनेची परम उत्कटता दोन्ही त्यांच्या अंगी असतात। नंतर अनेक वर्ष अखंड चालवलेल्या उपासनेने त्या मूर्तीच्या भोवती एक सूक्ष्म देह तयार होतो आणि मूर्तीच्या चेहऱ्यावर एक अतिंद्रिय तेज झळकू लागतं। त्या सूक्ष्म देहाला भक्ताच्या सहवासाची चटक लागते। श्री महाराजांच्या अशाच अतिशय पवित्र, निस्वार्थ आणि उत्कट प्रेमामुळे रामरायाला त्या मूर्तीमध्ये स्वतः यावे लागले असंच म्हणावे लागेल। गोंदवलेकर महाराजांचे वंशज हे सगळे शंकर भक्त होते। गोंदवलेकर महाराज रामदास स्वामींचा दुसरा अवतार, हे राम भक्त होते। गोंदवलेकर महाराजांनी जिथं जिथं राम मंदिर स्थापन केली तिथं सगळ्या ठिकाणी शंकराची मंदिर स्थापन केलेली आहे। पण तिथं धाकट्या राम मंदिरामध्ये पहिल्यांदा शंकराचं मंदिर स्थापन झालं आणि नंतर रामाचं मंदिर स्थापन झालं। इथं पहिल्यांदा निवडुंगाचे काटे होते। महाराजांना शंकराचा दृष्टांत झाला त्यावेळेला हे निवडुंगाचे काटे काढल्यानंतर शंकराचं 12 ज्योतिर्लिंग हे शंकराचं मंदिर त्यांना तिथं स्वयंभूमध्ये मिळालं। त्याच्यावर बाजूला 11 आणि मध्ये गोल पिंड आहे ते 12वं। त्या पिंडीवरती लाल अक्षरामध्ये असं ओम म्हणून स्वयंभू आहे। त्याच्यावरती किती पाणी घाला, पंचामृत घाला तरी सुद्धा ते जात नाही, पेंट केलेलं नाही, ते असं आतूनच आलेलं आहे। महाराज काशीला गेलेले असताना तिथल्या भक्तांनी त्यांना या मूर्ती भेट म्हणून दिल्या। त्या महाराजांनी इथं आणून स्थापन केल्या। पहिल्यांदा इथं ऑलरेडी एक रामाचं मंदिर होतच आहे, त्याला थोरले पहिल्यांदा स्थापन झालं ते म्हणून ते थोरले राम मंदिर। नंतर स्थापन हे झालं रथसप्तमीच्या दिवशी हे स्थापन झालं, हे म्हणून धाकटे राम मंदिर झालं। महाराज असताना तिथं पूजा अर्चा सकाळचे सगळे कार्यक्रम सगळे तिथं व्हायचे। नंतर जे भजन कीर्तन हे जे काही कार्यक्रम असायचे ते सगळे कार्यक्रम या इथं व्हायचे। महाराजांनी अनुसंधानाचं, नामस्मरणाचं महत्त्व जनसामान्यांना पटवून दिलं।
महाराजांच्या अतूट भक्तीनेच रामराय स्वतः त्या मूर्तीमध्ये वास करतात असं म्हणतात. म्हणूनच रामरायाच्या दर्शनासाठी गोंदवल्याला भाविक भक्त गर्दी करतात. गोंदवल्याची रामरायाची मूर्ती प्रत्येक भाविक भक्ताचं मन मोहून घेते, यात काही शंकाच नाही. गोंदवल्याच्या रामरायाच्या दर्शनाने आंतरिक शांतीचा लाभ होतो असा अनेक भाविक भक्तांचा अनुभव आहे. मग मंडळी, तुम्ही कधी गोंदवल्याच्या रामरायाच्या दर्शनाला गेला आहात का? तुमचा अनुभव कसा होता? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम.